तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता। तर या ब्लाऊजचं पूर्ण जे एकदम स्टेप बाय स्टेप कटिंग जे आहे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। हॅलो फ्रेंड्स, मी मेघाच बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आता हे बघू शकता की हा साडीतला पीस आहे, जवळजवळ हा 1 मीटर आहे आणि ही लेस जी आहे तर ती हाताची लेस होती। तर मी ती ब्लाऊजची लेस जी होती तर ती काढून घेतलेली आहे। अस्तर मी 80 सेंटीमीटर घेतलेला आहे। चौथी साईज आपण कटोरी जी आहे या व्हिडिओमध्ये कटिंग जे आहे बघणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण मेजरमेंट बघूयात। छाती 8.5 इंच घेतलेली आहे, कमर 7 इंच घेतलेली आहे, कटोरी 5 इंच घेतलेली आहे, क्रॉस पट्टी 3 आणि 2.5 घेतलेली आहे। पुढचा जो गळा आहे मी 7 ठेवलेला आहे, पण तुम्ही कमी सुद्धा करू शकता। पूर्ण उंची जी आहे 13.5 + 1 इंच 14.5 इंच घेतलेली आहे। शोल्डर 5 इंच घेतलेला आहे, मुंडा 5.5 घेतलेला आहे आणि गळा रुंदी जी आहे 2.25 इंच घेतलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण काय करायचं, पूर्ण उंचीचं माप जे आहे तर ते टाकायचं आहे। तर पूर्ण उंची आपण घेतलेली आहे 14.5 इंच, तर 13.5 प्रॉपर आपली शिवून तयार होते। तर त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन आपण ऍड करून घ्यायचं। त्याच्यानंतर जे शोल्डर आहे आपण 5 घ्यायचं आहे। तर चौथी छातीला जे शोल्डर आहे तर ते 5 अगदी व्यवस्थित बसतं। त्याच्यानंतर जो मुंडा आहे तर तो घ्यायचा आहे 5.5 इंच। तर शोल्डर मी 5 घेतलं, त्याच्यानंतर जो मुंडा आहे मी 5.5 इंच घेतलेला आहे। आता ही जी रेष आहे थोडी क्रॉस मध्ये झाली होती, तर मी तर एक स्ट्रेट लाईन सगळ्यात इथं मार्किंग करून घेणार आहे। तर हे बघा, शोल्डर 5.5 मुंडा शोल्डर 5 मुंडा 5.5 घेतलेला आहे। त्याच्यानंतर छातीचं प्रॉपर आपलं इथं सगळ्यात आधी मार्किंग करायचं आहे 8.5 इंचावरती आणि त्याच्यानंतर 2 इंच आपण यामध्ये मार्जिन ऍड करणार आहोत। तर तुम्ही कोणत्याही साईजचं ब्लाऊज शिवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2-2 इंच जे मार्जिन आहे तर ते ऍड करावंच लागेल, तर तुमचं जे फिटिंग आहे तर ते चांगलं येतं। शिवाय मार्जिन सुद्धा ब्लाऊजमध्ये आतमध्ये फुल राहतं। तर आता कमरेमध्ये सुद्धा आपण इथं 7 + 9 इथं 2 इंच जे मार्जिन आहे तर ते ऍड करूनच इथं आपण मार्किंग करणार आहोत। तर छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे। तर छातीमध्ये आणि कमरेमध्ये 2-2 इंच आपल्याला इथं मार्जिन ऍड करायचं आहे। आता फ्रंट मुंड्याचं जे मार्किंग आहे तर ते आपल्याला करायचं आहे 1 इंचावरती। तर हे बघा, मी 1 इंचावरती फ्रंट मुंड्याचं मार्किंग जे आहे तर ते केलेलं आहे आणि बॅक मुंड्याचं जे मार्किंग आहे मी केलेलं आहे 1.5 इंचावरती आणि जिथं आपलं प्रॉपर 8.5 माप आलं होतं तर तिथंच आपला जो मुंड्याचा शेप आहे तर तो स्टॉप करायचा आहे। आता गळा रुंदी जी आहे मी इथे घेतलेली आहे 2.25 इंच, पण तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला शोल्डरची पट्टी कमी नको असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा घेऊ शकता। त्याच्यानंतर पुढचा गळा मी 7 इंच घेतलेला आहे। जर तुमचं छातीचं पोर्शन कमी असेल तर तुम्ही जो गळा आहे पुढचा डीप घेऊ शकता। त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, पुढचा गळा आणि जी कटोरीचा भाग आहे तर तो एकदम छान बसतो। त्याच्यानंतर जी क्रॉस पट्टी आहे मी 3 आणि 2.5 इंच घेतली आणि सगळ्यात आधी मी 2.5 आणि 2.5 अशी एक लाईन जी आहे क्रॉसमध्ये मार्किंग केली। त्याच्यानंतर क्रॉस पट्टीला जो आहे मी असा कर्व थोडा शेप दिलेला आहे, कारण घातल्यानंतर ब्लाऊज जे आहे खूप छान वाटतात यामुळे। आता कटोरीचं जे मार्किंग आहे मी 5 इंचावरती केलेलं आहे। आता एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची, त्याच्यावरती कटोरीचं जे आपण मार्किंग केलेलं आहे तर त्याच्यावरती एक स्ट्रेट लाईन आपण आखून घ्यायची। त्याच्यानंतर पुढच्या गळ्याला खालून वरती आपण 1 इंच घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यावरती अशी क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची। तर हे बघा, एक क्रॉसमध्ये लाईन आखलेली आहे आणि एक स्ट्रेट लाईन मी आखून घेतलेली आहे। आता एकदम सिंपल पद्धतीने आपण याला कटोरीचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर हे बघा, थोडंसं सेंटरला जो आहे मी कर्व आकार दिला आणि प्रॉपर आपला कटोरीचा जो शेप आहे तो इथं तयार झालेला आहे। तर आता इथं आपण पुढचा गळा सुद्धा मार्किंग करत आहोत। तर पुढचा जो आपला गळा आहे तर तो सुद्धा मी थोडासा इथं बाहेरून घेतलेला आहे। तर हे पूर्ण आपलं प्रॉपर जे मार्किंग आहे 34 साईजचं कटोरी ब्लाऊजचं ते आता झालेलं आहे। तर आपण हे कट करून घेऊयात सगळ्यात आधी। तर कटिंग करताना आपला बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो सगळ्यात आधी इथं कट करायचा। तर हे बघा, आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहेत दोन्ही सेपरेट करून घ्यायचे आहेत। तर गळा रुंदीला मी दोन्ही साईडला इथं कट्स दिलेला आहे। तर आता आपण पुढचा गळा जो आहे तर तो इथं कट करत आहोत। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी, तर कटोरी कट करून आपण इथं फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे 1 इंचावरती आपण दिला होता तर तोही आपण न विसरता इथं कट करून घ्यायचा आहे। तर आता हे आपलं जे पूर्ण मार्किंग आहे तर ते असं झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये राहिलेल्या पेपरमध्ये आपण स्लीव्ज कट करणार आहोत, कारण स्लीव्ज आपल्या आहेत 4 इंचाच्या। तर आता आपण ह्या स्लीव्ज जे आहेत तर ते कट करणार आहोत।
तर आता स्लीवची जी उंची आहे तर मी ते घेतलेली आहे 5 इंच, कारण तयार करून आपल्याला जी स्लीव्ज आहे तर ती 4 इंचाची तयार करायची आहे. तर 1 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करून घ्यायचं, म्हणजे आपली 4 इंचाची प्रॉपर स्लीव्ज तयार होते. त्याच्यानंतर छातीचं न वाढवलेलं माप आपण याच्यावरती टाकायचं आहे, म्हणजे हाताच्या घडीवरती. तर बघा हे मी 8.5 घेतलेलं आहे. जर तुमचं शिवताना कमी जास्त कापड होत असेल प्रत्येक वेळी तर तुम्ही अर्धा इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवू शकता. म्हणजे मी 8.5 घेतलं छातीचं न वाढवलेलं माप, तर तुम्ही 9 इंच सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर 3 इंच जो आहे आपण शेपसाठी खाली घ्यायचा आहे, जो आपण स्लीव्जला शेप देतो त्याच्यासाठी 3 इंच खाली घ्यायचं. त्याच्यानंतर 2 इंच परत आपण आतमध्ये घ्यायचं आहे, कारण फिटिंगमध्ये हे थोडंफार जातं. आणि असं क्रॉसमध्ये एक लाईन आखून घ्यायची आहे आपल्याला. आता 1.5 इंचाचे 3 पॉईंट आपल्याला काढायचे आहेत. बघा हे 3 पॉईंट काढलेले आहेत. आता पहिला जो पॉईंट आहे मी खाली दिलेला आहे आणि बाकीचे जे पॉईंट आहेत मी अर्धा इंच वरती असं दिलेले आहेत. तर या पद्धतीने जे स्लीव्ज आहेत तर ते आपल्याला काढायचे आहे. तर आता आपला फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण पहिल्यांदा काढला आणि त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा शेप काढला. तर या पद्धतीने जी स्लीव्ज तुम्ही काढता तर अगदी परफेक्ट बसते, तुम्हाला कुठेही कमी जास्त होत नाही. शिवाय अंदाजे तुम्ही कोणतेही जी स्लीव्ज आहे आकार जो आहे तुम्ही जर काढला तर तो चुकू शकतो. तर त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जे आहे स्लीव्ज काढा, अगदी परफेक्ट बसते. आणि स्लीवचे सुद्धा माझे काही चॅनलवरती व्हिडिओ आहेत, भरपूर आहेत, तर तेही तुम्ही बघू शकता. तर लॉंग स्लीव्ज आहेत, शॉर्ट स्लीव्ज आहेत. तर आता आपलं स्लीवचं सुद्धा मार्किंग असं झालेलं आहे. आणि फ्रंट जो मुंड्याचा शेप आहे तर मी तो स्लीव जोडत्या वेळीच कट करतो, ना की मी पेपरवरती कट करतो. ज्यावेळी मी स्लीव जोडत असतो तर त्यावेळेस तो शेप जो आहे फ्रंट मुंड्याचा म्हणजे स्लीवचा तर तो मी कट करून मग स्लीव जी आहे तर ती जोडतो. तर बॅक नेक आता आपण इथं मार्किंग करत आहोत. तर 9.5 इंच मी घेतलेला आहे, पण तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता किंवा कमी सुद्धा घेऊ शकता. त्याच्यानंतर जी ब्रॉडनेस आहे मी इथं 1 इंच वाढवलेले आहे. आता अर्धा इंच मी थोडंसं इथं खाली घेऊन आपला जो बॅक नेकचा गळा आहे त्याला असा शेप दिलेला आहे, यू टाईप मी इथं. तर आता आपला जो बॅक नेक आहे तर तोही आपण इथं कट करून घेऊया. तर आता सगळ्यात आधी आपण इथं अस्तरवरती आपलं जे पेपर कटिंग आहे तर ते ठेवून कट करायचं आहे. तर बॅक साईडला जे आहे मला भरपूर असे कमेंट सुद्धा येतात की तुम्ही एक्स्ट्रा जे मार्जिन आहे टक्ससाठी घेता का नाही. तर मी घेत नाही, जसं पेपर आपण ठेवतो तशाच पद्धतीने आपण हे कट करायचं आहे. कारण जो टक्स आहे मी अर्धा इंचचा नाही घेत, अर्धा इंचापेक्षा सुद्धा जे कापड आहे मी टक्समध्ये कमी धरतो. तर त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा जे आहे टक्ससाठी कोणतंही एक्स्ट्रा जे मार्जिन आहे तर ते वाढवत नाही. आता आपला बॅक नेक इथं आपण कट केलेला आहे. त्याच्यानंतर आता आपण यामध्ये स्लीव्ज कट करणार आहोत. त्याच्यानंतर आपला जो मुंडा आहे तर तो असा व्यवस्थित ठेवून मग आपण इथं कटिंग करायचं आहे. आता कटोरी जी आहे आपल्याला अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे आणि आपण जी कटोरी आहे ती डायरेक्ट कापडावरतीच वाढवणार आहोत. तर हे बघा मी अशी क्रॉसमध्ये ठेवली. त्याच्यानंतर दोन्ही साईडला 1.5 वाढवायचा आहे आणि सेंटरला मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण कटोरी जो आहे तो शेप द्यायचा आहे. आता क्रॉस पट्टी ही मी कट करून घेतलेली आहे फ्रेंड्स. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आहे असे पार्ट जे आहेत आपण मेन कापडावरती कट करून घ्यायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.